श्री गजानन पूजेविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजचा अनुभव केवळ एक कथा म्हणून ऐकू नका, कारण हा अनुभव सांगतो की भक्त संकटात असताना श्री गजानन महाराज आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही। आज आपण ऐकणार आहोत एका भक्ताच्या आईचा असा अनुभव ज्यामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती, पण महाराजांच्या कृपेने तिच्या प्रकृतीमध्ये असा बदल घडला की कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ही घटना आहे खामगाव येथील सुरेश पाटील यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे। चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। माझ्या आईची प्रकृती अचानक बिघडू लागली। सुरुवातीला साधा त्रास वाटत होता, पण दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत गेली। तिला चालणे, उठणे, बसणे यामध्येही त्रास होऊ लागला। परिस्थिती इतकी गंभीर झाली की कुटुंबीय चिंतेत पडले। त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले। डॉक्टरांनी तपासण्या केल्या, स्कॅन करण्यात आले आणि त्यानंतर जे समोर आले त्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले। मेंदूमध्ये गंभीर समस्या असल्याचे निदान झाले। कुटुंबियांनी तातडीने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथे नेले। तिथे उपचार सुरू झाले, पण परिस्थिती अजूनही गंभीर होती। दिवस जात होते, 1-2 दिवस नाही, तब्बल 8-10 दिवस उपचार सुरू होते, तरीही प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा दिसत नव्हती। आईची अवस्था पाहून माझ्या मनात एकच विचार सुरू होता, आता माझ्या आईला कोण वाचवणार? अशा वेळी माणूस जगातील प्रत्येक आधार शोधत असतो, पण भक्तासाठी शेवटचा आणि सर्वात मोठा आधार असतो गजानन महाराज। माझ्या मनातही महाराजांचे स्मरण सुरू झाले। मी मनोमन महाराजांना म्हणालो, महाराज, माझ्या आईला तुमची गरज आहे, तिच्यावर तुमची कृपा करा। त्याच काळात श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव जवळ आला होता। मी महाराजांसमोर मनापासून एक नवस केला। मी म्हणालो, महाराज, जर माझ्या आईची प्रकृती तुमच्या कृपेने ठीक झाली तर मी तुमचा प्रगट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करेन। ही मागणी पैशासाठी नव्हती, ही मागणी स्वतःसाठी नव्हती, ही मागणी होती आईच्या जीवनासाठी। नवस केल्यानंतर काही काळात आईच्या प्रकृतीमध्ये हळूहळू बदल जाणवू लागला। ज्या आईला उठता बसता येत नव्हते ती हळूहळू स्वतः हालचाल करू लागली। ज्या आईला चालताना आधाराची गरज होती ती स्वतः चालण्याचा प्रयत्न करू लागली। कुटुंबियांसाठी हा बदल एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता, कारण काही दिवसांपूर्वी परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि आता आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत होती। माझ्या मनात एकच भावना होती, हा माझ्या महाराजांचा आशीर्वाद आहे। आणि अखेर तो दिवस उजाडला, श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन। माझा नवस पूर्ण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने प्रगट दिन साजरा केला। घरात भक्तीचे वातावरण होते। महाराजांचे नामस्मरण सुरू होते। गण गण गणात बोते या नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आईसाठी काही दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंब चिंतेत होते ती आई आता भक्तांच्या डोळ्यासमोर उभी होती। हा क्षण त्या कुटुंबियांसाठी अविस्मरणीय होता। माझ्या आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली यामागे मला माझ्या गजानन महाराजांचीच कृपा जाणवते। आपण या अनुभवाकडे श्रद्धेने पाहू शकतो। वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण भक्ताच्या मनात त्या कठीण काळात महाराजांवरील श्रद्धेने त्याला मानसिक आधार दिला आणि आईची प्रकृती सुधारल्यावर त्याने तो अनुभव महाराजांच्या चरणी अर्पण केला। यालाच भक्ती म्हणतात। भक्तांनो, श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये एक गोष्ट वारंवार जाणवते, संकट कितीही मोठे असले तरी भक्ताने श्रद्धा आणि धैर्य सोडू नये। कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही। आपले प्रयत्न सुरू ठेवायचे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि त्याचबरोबर आपल्या श्रद्धेचा आधारही ठेवायचा, कारण भक्ताच्या मनातील विश्वास त्याला संकटातून लढण्याची शक्ती देतो। म्हणूनच आज आपणही मनापासून म्हणूया, गण गण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय। महाराज आपल्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी ठेवत आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि चांगले आरोग्य देवत। तुम्हालाही श्री गजानन महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय अनुभवांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।